नमस्कार सखींनो. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोखंडाची कढई जेव्हा आपण नवीन आणतो बाजारातून त्यावेळेला ती कशी सिझनिंग करायची आहे त्याला अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लोखंडाची कढई जास्त दिवस टिकावी आणि त्याला गंज चढू नये, आपण जेव्हा दररोज ते वापरतो स्वयंपाकामध्ये त्यानंतर त्याची आपण काळजी कशी घ्यायची हे सर्व काही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन लोखंडाच्या कढईला गंज चढू नये म्हणून त्याला एक प्रकारचं ग्रेसिंग केलेलं असतं काळ्या रंगाचं. तर ते आपण आणल्यानंतर स्वच्छपैकी धुवून घ्यायचं आहे जेणेकरून ते सर्व जे ग्रेसिंग आहे ते निघून जाईल. तर इथं मी स्क्रबर घेतलेला आहे आणि साबण किंवा तुम्ही लिक्विडसुद्धा घेऊ शकता. तर त्याचा वापराने तुम्ही 1-2-3 वेळाला छानपैकी धुवून घ्यायचं आहे. अगदी मागून आणि पुढूनसुद्धा ह्याला छानपैकी असं आपण घासून धुवून घ्यायचं आहे. जर काही माती धूळ वगैरे असेल तर ते सुद्धा अगदी छानपैकी स्वच्छ होऊन जाईल. तर इथं मी 3 वेळा कढई धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण ह्या कढईमध्ये तांदूळ धुतलेलं जे पाणी आहे ना ते घालून ठेवायचं आहे. अगदी रात्रभर तुम्ही ह्याला ठेवू शकता. किमान 8 तास तरी तुम्हाला 7-8 तास तरी ह्याला ठेवायचं आहे जेणेकरून काय होतं ना ही कढई आपल्याला पटकन वापरात आपण घेऊ शकतो. तुम्ही इडली डोशासाठी जर पीठ तेन भिजवत असाल तर त्याचं जे पाणी आहे ते तुम्ही ह्यामध्ये घालून ठेवू शकता किंवा नॉर्मल तुम्ही भाताला जे तांदूळ भिजवता त्याचं पाणीसुद्धा तुम्ही घालू शकता आणि वरून तुम्ही थोडंसं नॉर्मल दुसरं पाणीसुद्धा घालून ठेवू शकता. तर मी ही कढई रात्रभर ठेवली आणि त्यानंतर नेक्स्ट डे ते जे पाणी आहे ते मी काढून टाकलं आणि पुन्हा एकदा कढई धुवून घेतलेली आहे. आणि आता ही कढई मी गॅसवर चढवलेली आहे आणि ह्यामधलं जे काही पाणी आहे ते पूर्णपणे गेल्यानंतर ह्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. एक पळीभर तेल घालून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपण 1-2 कांदा कापून छानपैकी याला फ्राय करून घ्यायचं आहे सर्व बाजूने. तुम्ही हा कांदा सकाळी, रात्री आणि पुन्हा त्याच्या नेक्स्ट डे सकाळी याप्रमाणे 1-2-3 वेळा किंवा 3-4 वेळा तुम्ही हे फ्राय करून घेऊ शकता. तुम्हाला कांदा वेगळा घ्यायची काही आवश्यकता नाही आहे. हाच कांदा तुम्ही पुन्हा पुन्हा फ्राय करून घ्यायचा आहे आणि शेवटी हा कांदा तुम्हाला फेकून द्यायचा आहे. तर कांदा फ्राय करताना जे तेल आहे ते मी सर्व बाजूने कढईला लावून घेत आहे आणि जे काही काळसरपणा असतो कढईला अजून जर काही राहिला असेल काळसरपणा तर तो पूर्णपणे कांद्यामध्ये येतो. तर माझी कढई ऑलरेडी स्वच्छ झालेली आहे आणि जास्त कांद्याला काळपटपणा वगैरे येत नाही आहे. तरी मी ह्याला 1-2-3 वेळा फ्राय करून घेणार आहे. तर पाहायचं नेक्स्ट डे मॉर्निंग मी पुन्हा हाच कांदा फ्राय करून घेणार आहे. तर जास्त माझा कांदा काळा झालेला नाही आहे कारण ह्याचा काळसरपणा ऑलरेडी निघून गेलेला आहे. त्यामुळं ही कढई ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. तर ह्याचप्रमाणे मी रात्रीसुद्धा ह्याला अजून एकदा फ्राय करून घेणार आहे. आणि जर तुमचं काळसरपणा कढईतून अजून निघत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे 3-4 वेळा तुम्ही याप्रमाणे हीच प्रोसिजर फॉलो करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही कढई स्वच्छपैकी धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही लिंबानं त्याला घासून घ्यायचं आहे 1-2-3 वेळा. कढईचा जो काळसरपणा आहे तो निघून जाईपर्यंत 1-2-3 वेळा तुम्ही लिंबूने त्याला स्वच्छ घासून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही ती कढई स्वच्छ साबणानं धुवून घ्यायची आहे. तर इथं मी रात्री अजून एकदा ह्याला कांद्याला फ्राय करत आहे. तुम्ही कांद्याचा कलर किती चेंज झालेला आहे बघू शकता आणि माझ्या कढईचा ऑलमोस्ट पूर्णपणे काळसरपणा निघून गेलेला आहे आणि ही कढई आता वापरायलासुद्धा रेडी आहे. आता हा जो कांदा आहे तो मी काढून घेते आणि ही कढई अजून एकदा स्वच्छ साबणानं मी धुवून घेणार आहे. जर तुमच्या कढईमध्ये अजून काळसरपणा येत असेल तर तुम्ही मी जसं सांगितलं आहे तसं लिंबाणं अजून 1-2-3 वेळा ह्याला घासून घ्या आणि त्यानंतर साबणाने अजून एकदाला स्वच्छ धुवा. पूर्णपणे काळसरपणा निघून जाईल. यानंतर तुम्ही स्वयंपाकघरात ही कढई वापरायला घेऊ शकता. भाजी, भात काहीच तुम्ही ह्यामध्ये फ्राय वगैरे करू शकता. पण जर तुम्ही स्टार्टिंगला 1-2-3 वेळा ह्यामध्ये तळायचं काम केलं, पापड असू दे, भजी असू दे, तर अतिशय छान. कारण त्यामुळे काय होतं ना ह्या कढईला नॉनस्टिक अशी एक जी कोटिंग आहे ना ती कोटिंग ह्या कढईला येते. त्यामुळे स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही वापरायला घेता त्यावेळेला तुम्ही पापड किंवा भजी 1-2-3 वेळा ह्याच्यामध्ये तळून घ्या जेणेकरून ही कढई आणखीनच छान वापरात येईल. त्याला छान असं कोटिंगसुद्धा येईल. किंवा नाही जमलं तर तुम्ही डायरेक्ट ह्यामध्ये भाजी वगैरेसुद्धाही करू शकता. तर ह्या प्रकारे तुम्ही लोखंडाच्या कढईची सिझनिंग करायची आहे जेव्हा तुम्ही नवीन कढई आणता बाजारातून आणि त्यानंतरच तुम्ही ही वापरात घ्यायची आहे. तर
हा व्हिडिओ तुम्हाला जर हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही नवीन टिप्स आणि नवीन माहितीसोबत. धन्यवाद.